हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. आपण ह्या चॅनलवर श्री प्रभाकर पेंढारकर लिखित जी रारंगढांग ही कादंबरी बघतोय. ती मी म्हटलं तसं की ती गोष्ट म्हणजे विश्वनाथची गोष्ट आहे. विश्वनाथची आणि त्या रारंगढांगाची. आणि 12व्या भागामध्ये अचानकच विश्वनाथ रारंगढांगात काम करणार नाही वगैरे असं काहीतरी वाचल्यावर आय वॉज ऑल्सो शॉक्ड. आणि मग 13वा भाग वाचल्यावरती हुश झालं एकदम की नाही, रारंगढांगात अजूनही विश्वनाथच काम करणार आहे आणि ऑब्व्हियसली विश्वनाथ हे सगळं ऐकून किंवा हे सगळी ती ऑर्डर वाचून शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता आणि त्यांनी जिद्दीने त्याला हवं ते मिळवलंच आहे. पण आता पुढे काय? म्हणजे आता जर 15 एप्रिल पर्यंत रारंगढांगातला रस्ता करून द्यायचा आहे, याचा अर्थ आता एकदम जोरदार काम सुरू झालं असणार. तर मग बघूया का ही काय लगबग आहे किंवा काय काय झालंय पुढे. चला तर मग बघूया, वळूया रारंगढांगच्या पुढच्या भागाकडे. रारंगढांग भाग 14वा. मीनूनं जीप रस्त्याच्या बाजूला घेतली. मीनू, कॅप्टन मीनू खंबाटा आला म्हणजे हा भाग जरा हलका फुलका छान मनोरंजक नक्कीच असेल. सॉरी. रारंगढांग भाग 14वा. मीनूनं जीप रस्त्याच्या बाजूला घेतली आणि तो आणि गुरुमुख सिंग उतरले. डिटॅचमेंट 3चं रूपच पालटून गेलं होतं. 4-6 तंबू, एक तात्पुरती ऑफिसर्स मेस एवढीच पूर्वी डिटॅचमेंट 3 होती. आता कितीतरी नवीन तंबू उभारलेले दिसत होते. 8-10 दिवसांच्या अवधीत 2 मोठी टेम्पररी स्ट्रक्चर्स उभी राहिली होती. डिटॅचमेंट ऐवजी फील्ड कंपनी म्हणण्या इतपत इथला व्याप पाहता पाहता वाढला होता. मेसचा दरवाजा ढकलून मीनू आत आला. कॅप्टन नायर आणि लेफ्टनंट विश्वनाथ ब्रेकफास्ट करत होते. हेल्मेट खुंटीला अडकवत मीनू म्हणाला, ओ हो, अगदी वेळेतच पोहोचलो मी. टेबलाजवळ बसत त्यानं ऑर्डर फरमावली. हमारे लिए भी एक ब्रेकफास्ट लाना, एक डबल ऑमलेट और अंडी हवी असली तर शोधायला माणूस पाठवावा लागेल. आहे ते मुकाट्यानं खाऊ नये. दोघांच्या साठीच या मेसमध्ये ब्रेकफास्ट बनतो. तो संपला तर लंचपर्यंत काही मिळायचं नाही, नायर म्हणाला. परोठे आणि बटाट्याची भाजी मीनू पुढे आली. चेहरा वाकडा करत मीनू म्हणाला, माझ्या कंपनीतून प्रत्येक ठिकाणी पाहतोय, सगळीकडे हाच मेनू. कुठंतरी एखादा वेगळा प्रकार निदान पाहायला तरी मिळायचा. कंटाळलो ह्या खाण्याला. लाईफ हॅज बिकम अ डॅम मोनोटोनस थिंग हिअर. थोडक्यात तुला व्हरायटी पाहिजे. अर्थातच, म्हणून तर अजूनही मी बॅचलर आहे. मॅरिड लाईफ इज लाईफ इम्प्रिझनमेंट विथ मोनोटोनी. विश्वनाथकडे वळत तो म्हणाला, ए दोस्त, एकदा पुरणपोळी बनव इथं. टिपिकल महाराष्ट्रीयन स्टाईल. मज्जा येईल. विश्वनाथ हसला आणि म्हणाला, तर समोर रारंगढांग बघतोयस ना, त्यातून रस्ता खोदणं हे त्या मानानं फार सोपं काम आहे. मराठी गडी आणि असा डरपोक. नायर, तू एकदा करून दाखव त्याला वडा सांबार, इडली, नाहीतर पुटू. पुटू पुटू ह्या एका शब्दाबरोबर एम सुकुमारन नायर अर्नाकुलमला पोहोचला. बॉर्डर रोडला आल्यापासून पुटूची आठवण काढणारा त्याला कोणी भेटलाच नव्हता. या मुंबईच्या पारशाच्या तोंडून पुटू शब्द येताच त्याच्या जिभेवर पुटूची चव आली. नजरेसमोर केरळच्या झुकलेल्या हिरव्या नारळी दिसायला लागल्या. भाताची हिरवीगार शिवारं डोलायला लागली. हे पुटू काय प्रकरण आहे? विश्वनाथनं विचारलं. प्रकरण म्हणजे अफेअर ना? बरोबर वर्णन. अफेअर अशीच पाहिजे की जिची चव वर्षानुवर्ष मनात रेंगाळत राहील. सिम्पली डेलिशियस अफेअर. ए सुकुमारन, इथं बांबू खूप आहेत, तांदूळ आहेत, नारळ आणायची व्यवस्था मी करतो, पण ह्या विश्वनाथला एकदा पुटू खिलव यार. पण मी काही चांगला कुक नाही. इथं सगळेच होतात रे, आणि काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना मदतीला. एक्सक्यूज मी. विश्वनाथ खुर्चीवरून उठला. त्याला साईटवर पुढच्या 10 मिनिटात पोहोचायचं होतं. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, तुम्हाला अजूनही आर्मीचे मॅनर्स आणि एटिकेट्स माहीत नाहीत? 2 सिनियर ऑफिसर्स पुटूबद्दल चर्चा करत असताना असे मध्येच उठते आपण? यू आर नॉट एक्सक्युज्ड. मुकाट्यानं बसा. पण मला निघालंच पाहिजे. सिट डाऊन. आर्मीतला पहिला नियम, सिनियर अधिकाऱ्याबरोबर नो आर्ग्युमेंट. विश्वनाथ खुर्चीवर बसला.
प्लॅनिंग अँड प्रोग्रामिंग मधली पहिली गोष्ट, तारीख. आज किती तारीख आहे? कोणतीही असो, आपली तारीख परवाची. ओके नायर? ओके. स्थळ, हीच डिटॅचमेंट 3 ची मेस. वेळ संध्याकाळी 8 वाजता. मेनू बियर आणि पुटू. अल्टरनेट मेनू बियर नाही मिळाली तर रम, बट पुटू इज अ मस्ट. बियर और रम ऍक्शन मीनू खंबाटा, पुटू ऍक्शन सुकुमारन नायर. ओके. विश्वनाथनं आणि नायरनं मान हलवली. मग तिघही उठले. मीनू हा असाच. इतके दिवस ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म घालूनही त्याचा रंग त्याच्या त्वचेलाही लागला नव्हता. जिथं जाईल तिथल्या लोकांच्यात मिसळण्याची अवघड कला त्याला सहजच साधली होती. हास्य विनोद, मस्करी, चांगलं खाणं, भरपूर पिणं आणि कामाच्या वेळी कामही तसंच. मीनूला आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडली होती. नायर, मीनू आणि विश्वनाथ मेसपासून खाली उतरले. एका छोट्या तंबूत रस्त्याच्या बाजूला डिटॅचमेंट 3चं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस थाटलं होतं. विश्वनाथ आणि नायर यांच्याकडे कामाची विभागणी झाली होती. नायर बहुतेक ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि स्टोअर्सचं काम पाहायचा, पैशांच्या व्यवहारावर देखरेख करायचा. 9th फील्ड कंपनीशी संपर्क, कामाचे रिपोर्ट्स पाठवणं, पुढं लागणारं सामान मागवणं, हे सगळं काम तो पाहायचा. विश्वनाथ साईटवर असायचा. तिघही साईटकडे चालले होते. चालता चालता नायरनं मीनूला विचारलं, आज तू कसा काय इथं आलायस? कसा आलो? सांगतो. देशात वेड्यांची संख्या भलतीच वाढली. जागाच उरली नाही त्यांना ठेवायला. तेव्हा त्यातले काही वेचक बॉर्डर रोडमध्ये भरती करतात आणि हिमालयात पाठवतात. काय झालं काय? तुमची 9th फील्ड कंपनी इज द ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द क्रेझिएस्ट पीपल. काल रात्री तुझ्या मेजर बंबांनी किती वाजता फोन करावा मला? किती वाजता? 11. म्हणजे ते काय सांगतायत हे त्यांना समजणं कठीण आणि मी काय ऐकलंय ते सकाळी रम उतरल्यावर मला आठवणं कठीण. हे सगळं थांबवायला एकच उपाय, फॅमिली क्वार्टर्स द्या म्हणावं इथे. रात्री 11 वाजता मेजर बंबा टेलिफोन पाशी धडपडले असते तर मिसेस बंबांनी तो फोन चुलीत घातला असता. काय सांगितलं काय पण त्यांनी? विश्वनाथनं विचारलं. विशू, सांगितलं ना, काही आठवत नाही. डिटॅचमेंट 3, बुलडोझर, कॉम्प्रेसर नॉट वर्किंग असं काहीतरी म्हणत होते असं वाटतंय. खात्री करून घ्यायला सकाळी निघालो आणि तडक इथे आलो. विश्वनाथला एकदम आनंद झाला. म्हणजे आज 5th कंपनीचा बुलडोझर नक्की इथे येतोय. बरं, येईल. पण बुलडोझर म्हणजे काय मेर्लिन मनरो आहे का की जी येणारे म्हणतास तुला एवढं भान विसरायला व्हावं? येस कॅप्टन खंबाटा. काही वेळेला एखाद्या अप्सरेपेक्षा बुलडोझर अधिक सुंदर, अधिक हवासा वाटतो. आय ॲग्री. मीनूनं विश्वनाथच्या पाठीवर थाप दिली. नायरला ऑफिस जवळ सोडून दोघं रस्त्यावर मीनूच्या जीप जवळ आले. गुरुमुख सिंगला मीनूनं सांगितलं, सामान उतरवून घ्या, इथं 2 दिवस राहायला लागणार आहे आपल्याला. 2 दिवस मोठ्या घाईगर्दीचे गेले. कितीतरी गोष्टी एका पाठोपाठ एक घडायला लागल्या. इतके दिवस सगळे वाट पाहत होते तो बुलडोझर 5th कंपनीहून डिटॅचमेंट 3ला येऊन पोहोचला. एका कॉम्प्रेसरच्या केबल्स फार दूरवर पोहोचत नसल्यानं ड्रिलिंगसाठी आणखी एक कॉम्प्रेसर मागवला होता, तोही आला. त्याबरोबर जॅक हॅमर्स, ते चालवणारे ग्रेफ्सचे जवान, त्यांच्याबरोबर ह्या वाढलेल्या माणसांची व्यवस्था करण्यासाठी क्वार्टर मास्टरकडून सामान. मेजर बंबा सकाळी 8:30ला साईटवर दाखल झाले. चाललेलं काम त्यांनी पाहिलं. बरोबर विश्वनाथही होता. कामाच्या घाई पुढं दोघांच्यातल्या मध्यंतरी निर्माण झालेला तणाव तुरत तरी विसरला गेला होता. रस्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झालाच पाहिजे हे आता सगळ्यांनाच समजून चुकलं होतं. रारंग ढंगात अनेक ठिकाणी आता ड्रिलिंग होत होतं. काही ठिकाणी 25 ते 30 फूट खोलवर पहाडांना भोकं पाडली जात होती. एकेका वेळेला असे 40-45 सुरुंग उडवले जात होते. ह्या सुरुंगांमुळे पहाड हादरायचा. मोठाले पत्थर निखळून सतलजमध्ये कोसळायचे. सुरुंगांमुळे पहाडात पडलेल्या विवरांमध्ये गुरखे ड्रिलिंग चालू करायचे. एक विवर दुसऱ्याला जोडलं जायचं. ओव्हरटाईमचा इथं प्रश्नच नसायचा. संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालायचं. अंधार पडला की नाईलाजानं काम थांबवावं लागायचं. कामाला अशी गती आली होती की ती तशीच कायम राहिली तर 15 एप्रिलपर्यंत पूल सुद्धा होऊन जाईल. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मीनूनं ठरल्या वेळी काम बंद केलं. विश्वनाथलाही त्यानं रारंगडांगात थांबूच दिलं नाही. डिटॅचमेंटला परत गेल्यावर अंघोळ उरकून मीनूनं अंगावर मुफ्ती चढवली आणि तो नायरला म्हणाला,
चलो आज घूमने चलेंगे. कुठं जायचं? कुठंही. कुदादात सर्कल, नरिमन पॉइंट, मलबार हिल. जिथं मिनी स्कर्ट तिथं आपण. इथं मिनी स्कर्ट कुठला मिळणार? मिलेगा यार. किस्मत मध्ये असेल तर तो इथं हिमालयात येऊन समोर उभा राहील. चलो दोस्त, आज तो गाव जरा पाहून येऊ. गाव इज आउट ऑफ बाउंड्स. विश्वनाथ म्हणाला. छोडो विशू, आपण मजा करायला थोडेच निघालोय. आपण कामाला चाललोय. कामाला? येस, मला बरंचसं सामान त्या रारंगढांगा पलीकडे न्यायचंय. त्यासाठी या समोरच्या गावात काही तट्टू मिळतात का ते पाहून येऊ. डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या त्या छोट्याशा सुरेख गावाचं नाव होतं स्पिलू. घरं असतील फार तर 100, पण खालच्या पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत 700 फूट चढावं लागायचं. त्या गावातून बरंचसं लोकल लेबर यायचं. गावाबाहेर पोरं गल्ली दांडू खेळण्यात मग्न झाली होती. मीनूनं 2 बोटं तोंडात घातली आणि जोरात शिट्टी वाजवली. त्या आवाजाबरोबर मुलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. ती धावतच आली. ह्या तिघांनाही जीपमधून जाताना मुलांनी अनेक वेळा पाहिलं होतं. सलाम साहेब म्हणून ती सफरचंदी गालाची पोरं सलाम करायला लागली. मीनूनं खाडकन सावधान उभं राहून आणि एक खास कडक सॅल्यूट त्या मुलांना त्यानं केला. ते पाहताच ती पोरं खुश झाली, खिदळतच सुटली. त्यातल्या एका मुलाला मीनूनं पकडलं आणि विचारलं, मुखियाचं घर कुठं आहे? ती वानरसेना लगेच घर दाखवायला मीनू बरोबर निघाली. मुखियाची भेट झाली तसं मीनूनं त्या मुलांना थँक्यू म्हटलं. मुलं अजून खुश झाली. मुखियानं मीनूला गावातून 3 तट्टू पाठवायचं आश्वासन दिलं. मीनूनं विचारलं, गावात पाहण्याजोगं काय? म्हातारा मुखिया उत्साहानं सांगायला लागला, गावात शाळा आहे. मीनूनं कपाळाला हात लावला. शाळा पाहण्यासाठी काय एवढी पायपीट केली? पण म्हातारा महाउत्साही म्हणाला, शाळा आता सुटली, पण संध्याकाळी खादी ग्रामोद्योग केंद्र इथं चालतं, ते पाहायला जाऊया, चला. मीनू तयारच नव्हता, पण मुखियानं सोडलंच नाही. आणखी 8-10 घरं ओलांडून त्यानं तिघांना केंद्रात आणलंच. वरांड्यातच 2-3 बायका चरख्यावर सूत कातत बसल्या होत्या. त्यातली एक तरुणी दिसायला छानच होती. डोक्यावर लाल भडक कुलू टोपी, कोरा पान गुलाबी वर्ण, लाजले डोळे. मीनूची सगळी उत्सुकता एकदम जागृत झाली. सूत कसं काततात, ते कुठून येतं, तयार माल कुठं पाठवतात, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती. विश्वनाथ हसून म्हणाला, ही सगळी माहिती मिळवायला तुम्हालाच या क्लासमध्ये नाव घातलं पाहिजे. रोज संध्याकाळी इथं यावं लागेल. संध्याकाळीच का? 4 दिवसांची रजा घेऊन इथंच राहतो की मी, मीनू म्हणाला. आणि एखादी महत्वाची गोष्ट सांगत असल्याच्या सुरात तो सांगायला लागला, दोस्त, जस्ट इमॅजिन ही तरुणी, समज, मिनी स्कर्ट घालून, डोक्यावर अशीच टोपी ठेवून, माझ्या हातात हात घालून खुदादातच्या ट्रॅफिक आयलंडमध्ये संध्याकाळी उभी राहिली. कल्पना कर, काय होईल असं तुला वाटतं? काय होईल? दोस्त, ट्रॅफिकचे दिवे लाल झाल्यासारख्या सगळ्या मोटारी एकदम थांबतील. आमच्या भोवती गराडा पडेल सगळ्या रसिकांचा. प्रेसचे आणि टीव्हीचे फोटोग्राफर कॅमेरे सरसावून येतील. बातमीदार गर्दी करतील. हॅवॉक होईल यार, हॅवॉक. मग इंग्रजी बोलायचं थांबवून त्यानं अत्यंत मुलायम आवाजात त्या लाजऱ्या तरुणीला विचारलं, आपका शुभ नाम? शांता राणी. राणी. सुकुमारन. हे हिंदी चित्रपटातले हिरो हिल स्टेशनला गेले की लगेच तिथल्या देहाती तरुणीच्या प्रेमात पडतात. अत्यंत वास्तव चित्रण. आपले सिने टीकाकार चित्र अनरिअलिस्टिक म्हणून टीका करतात. त्यांना इथं येऊन एकदा पहा म्हणावं. हिरोच काय, हे टीकाकार सुद्धा या मुलींच्या प्रेमात पडतील. मुखियानं शांता राणीला सांगितलं, बिटिया, परवा विणलेले ते कंबल आणून दाखव साहेबांना. शांता राणीनं कंबल आणले. घडी उलगडून त्यातले 2 ह्यांच्या समोर धरले. साधारणपणे अर्धा डझन विकत घ्यायचा विचार पक्का झाल्यासारखं मीनूनं विचारलं, काय किंमत आहे ह्याची? 150 रुपये. किती? हाँ जी, 150 रुपया. इनकी ऊल बड़ी महंगी होती है ना, तिब्बत से जो आती है. विश्वनाथनं मिस्किल चेहऱ्यानं मीनूला विचारलं, या संध्याकाळची एक आठवण सुवनर म्हणून वस्तू छानच आहे, घ्यायची का? मीनू म्हणाला, सुवनर, उत्तम कल्पना.
पण ह्या कंबलऐवजी शक्य झालं तर मला एखादं चालतं बोलतं सोनर माझ्याबरोबर मुंबईला न्यायचं होतं. शांताराणीकडे पाहून त्यानं ठेवणीतलं एक प्रसन्न हास्य केलं. परत भेटू असं म्हणत तिला आणि मुखियाला त्यानं अदबीनं नमस्कार केला आणि ते तिघही पायऱ्या उतरायला लागले. डिटॅचमेंट 3च्या मेसमध्ये आज मीनूच्या देखरेखीखाली कॅन्डल लाईट डिनरची तयारी झाली होती. 2 मोठ्या मेणबत्त्यांभोवती टेबलावर बांबूची 6-7 मोठी नळकांडी ठेवलेली दिसत होती. मीनूने एक नळकांड आडवं धरलं आणि खालची गोल चकती पुढे ढकलून आतला पुटू प्लेटमध्ये बाहेर काढला. त्या लांब पुटूचा एक तुकडा त्यानं तोंडात टाकला आणि त्या चवीनं तो खुश झाला. सिम्पली डेलिशियस. सुकू, तू कमाल केलीस. बोल बोल, तुला काय आशीर्वाद देऊ? काय देतोस? उद्या सकाळी तुला शांताराणीचं दर्शन हो. विश्वनाथ अजूनही बांबूच्या नळकांड्याशीच झगडत होता. हा जो काय सिम्पली डेलिशियस पदार्थ आहे तो त्या नळकांड्यातून बाहेर काढणंच त्याला अजून जमत नव्हतं. एक मोठा बांबू कापून ही नळकांडी तयार करण्यासाठी दुपारी मीनूनं जेव्हा गुरुचरण सिंगला सांगितलं तेव्हा त्याला हे समजेच ना की कोणत्या मशिनरीला हा पार्ट बसवायचा आहे. त्यानं तसं मीनूला विचारलंही तेव्हा मीनू एकदम गंभीर होऊन म्हणाला, जगातली प्रत्येक मशिनरी तू पाहिली आहेस का? आणि गुरु, आर्मीत एवढे दिवस काढल्यावर एवढं तुझ्या लक्षात आलं पाहिजे की इथं प्रत्येक गोष्ट समजावून सांगत नाही. ऑर्डर्स आर मेंट टू बी ओबेड. गुरु पुढं काय विचारतो? दुपारभर खपून त्यानं ती नळकांडी तयार केली. आता पुटूनं भरलेली त्यातली 2 नळकांडी मीनूनं जेसीओ मेसमध्ये गुरुसाठी खास पाठवली आहेत. त्यातला पुटू हा खाण्याचा पदार्थ बाहेर आलेला पाहून त्या सरदारजीनं डोक्याला हात लावला असेल. असाच डोक्याला हात क्वार्टर मास्टरनं लावला असावा. पुटूसाठी हवे असलेले नारळ मीनूनं चक्क मशिनरीच्या यादीत लिहून रामपूरहून आणवून घेतले होते. हा सगळा खटाटोप करणं सार्थकी लागलं असं वाटण्याजोगी ही नारळाची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती. पुटूची चव अफलातून जमली होती. तोंडात घातलेला एक मोठा तुकडा खाऊन संपवून विश्वनाथनं विचारलं, तुम्हाला कशी काय ही केरळातली चीज माहिती? केरळ, लँड ऑफ लगून्स, लँड ऑफ गोल्डन पाम, लँड ऑफ कथकली एवढंच वर्णन टुरिस्ट गाईडमध्ये केरळचं केलेलं असतं. अत्यंत अरसिक, कल्पकता शून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात. त्यांनी लिहिलेली वर्णनं हे त्यांच्यासारखीच वृक्ष आणि साचेबद्ध. तुम्हाला कसा दिसला केरळ? विश्वनाथनं विचारलं. केरळ? माझ्या डोळ्यातून पाहायचंय तुला? केरळ, द लँड ऑफ पुटू अँड द लँड ऑफ मुंडू. मुंडू? हे आणि काय प्रकरण आहे? दॅट्स इट. या वर्णनाबरोबर उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. हा पदार्थ आहे का? पाहायचा, ऐकायचा, खायचा की अनुभवायचा? पुटू तुला खायला इथं मिळाला, पण मुंडूसाठी तुला केरळातच गेलं पाहिजे. मुंडू हॅज मेड केरळ द लँड ऑफ ब्युटीज. मीनू हवेत तरंगल्यासारखा बोलायला लागला. त्याचे पाय जमिनीवरून सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळं की त्यानं नुकत्याच रिकाम्या केलेल्या रमच्या 4थ्या ग्लासमुळं हे विश्वनाथला समजेना. सुकुमारन, या विशूला सांग, व्हॉट इज मुंडू? मुंडू इन चिलिकल. नाही, मी चिलिकलला कधी गेलोच नाही. अरे रे सुकू, मग तू कसला रे केरळचा? फुक्कट फुक्कट घालवलंस तू आजवरचं आयुष्य. दोस्त, जरा ग्लास भर. ह्या चिलिकलच्या आठवणीनं नशा आला. त्यात थोडी इथली रम मिसळू दे. चिलिकल, एक छोटंसं खेड, समुद्रकिनारी बसलेलं. तिथल्या मोपला मुली, संध्याकाळची वेळ, नदीवरून परततायत. कमरेवर भरलेली घागर, अंगात लांब हातांचा ब्लाऊज, चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाईनचा, डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी. केरळच्या भाषेत मुंडू. विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मीनू पुढे सांगायला लागला, ह्या लुंगीच्या दोन्ही कडा समोर आलेल्या. ह्या कडा चालताना उघड्या पडतात. कधी कधी पाय पुढं, मागून लुंगी येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वारं येतं, लुंगी उडते. गोरे गोरे पाय, नाजूक. असंच जोराचं वारं येईल तर नजरेत सगळी उत्सुकता दाटते.
पण दोस्त, झंझा वात आला तरी मुंडू तिथंच, वर सरकतच नाही. धिस फार अँड नो फर्दर. म्हणूनच त्या मुंडूचं आकर्षण कधी कमी होत नाही. मिनी मॉड स्कर्ट आले आणि गेले, पण मुंडू तो मुंडूच. बोलता बोलता मीनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, विशू, तोच चल येतोस केरळला? चला. मीनू खुर्चीवर बसला. रमचा ग्लास उचलत तो म्हणाला, पण तू येऊन काय करणार? ह्या रांगढांगाचं ओझं आहे ना तुझ्या डोक्यावर, आणि त्याही पलीकडे स्वतःच्या सात्विकतेचं, सज्जनपणाचं ओझं. ते विसरायला जमायचं नाही तुला. मीनूनं ग्लास अर्धा अधिक रिकामा केला. धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं, दोस्त, खरं सांग, कधीही वडील माणसांचा डोळा चुकवून तू सिगरेट ओढलीयस? नाही. एकदा तरी ड्रिंक घेतलायस? निदान बियर तरी? हे छे, नाही. कोणाच्या मिठीत काळ्या भोर केसांच्या धुंद वासात स्वतःला हरवून गेलायस? हे नाही रे. लाल गुलाबी गालांचा हलकेच मुका घेतलायस? नाही. बरं, निदान कधी कोणावर, तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतीला मानवेल असं प्लॅटॉनिक प्रेम तरी केलंयस? अजून तरी नाही. मग शहाण्या, ती उमा कोण? ह्या एकदम अनपेक्षित प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच. आजच आलेलं उमाचं पत्र त्याच्या शर्टाच्या वरच्या खिशात होतं. तेच पाहिलं की काय यानं? चाचरत त्यानं प्रश्न विचारला, कोण उमा? तुला माहित नाही उमा कोण ते? ठीक आहे, मी सांगतो. जे स्कूल ऑफ आर्टची एक विद्यार्थिनी, गोरी पान, गुलाबी कांतीची, लाजऱ्या डोळ्यांची. माहित नाही तुला ती? विश्वनाथ पार गडबडला. खरंच तुमची आणि तिची ओळख आहे? मीनू हसला आणि म्हणाला, मुंबईतली कोणती मुलगी जी दिसायला सुंदर आहे आणि मला माहित नाही? बोल, तिची आणखीन काय माहिती ऐकायची आहे तुला? या प्लेबॉय पारशाची आणि तिची ओळख कशी आहे हे कोडच विश्वनाथला उलगडेना. मनात प्रश्न अनेक होते, पण एकही त्याच्या तोंडून बाहेर येईना. त्याच्या मनातलं बरोबर ओळखल्यासारखं मीनू म्हणाला, तिची माझी ओळख कुठं झाली, कशी झाली ऐकायचंय? तिची माझी ओळख काल झाली, इथं हिमालयात. म्हणजे? ए चक्कर, तुझ्या खोलीतल्या त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलंय उमा. पण म्हणजे ती गोरीपान लाजरी, ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तरुण पडतात ना, अशा 90% मुली गोऱ्या पान लाजऱ्याच असतात, पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात. आणि ह्यापैकी त्या काहीही नसल्या तरी तुझ्यासारख्यांना निदान त्या तशा वाटतात. हे तसं वाटणं हे प्रेमाचं पहिलं लक्षण आहे विशू. पण हे कोणी सांगितलं की मी तिच्या प्रेमात पडलोय? पडला नसलास अजून तर मग पड. आणि काय रे, तिच्या प्रेमात पडला नसतास तर ते समुद्राचं चित्र कशाला आणलंस? सत्य साईबाबांचं आणायचं होतंस ना? ते चित्र चांगलंय, त्यापेक्षा ते तिनं काढलंय हे खरं कारण आहे. तुला पटायचं नाही? असं कर, उठ इथून, ती क्वीन ऑफ क्वीन्सची बाटली घेऊन ये. अख्खी पाचतो तुला. ती पोटात गेली की तुझ्या तोंडून मनाच्या तळाशी असलेलं वर येईल ते तुलाच ऐकवतो. तुझा स्वतःचाच तुला परिचय होईल. विश्वनाथ तिथून उठला नाही, पण त्याच्या मनात आलं, दारूच्या नशेत उमाबद्दल आपण काय बोलू? आपल्या मनात तिच्याबद्दल प्रेमाचीच भावना आहे का? आणि ती असेल तर अजून आपल्या कसं नाही लक्षात आलंय ते? मीनू नशेतही मोठं मिस्किल हसला. तू असं कर, त्या क्वीन ऑफ क्वीन्स बाटलीतलं मद्य बाहेर ओतून टाक, स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लांट किंवा एखादं फुलझाड लाव, आणि त्या हिरव्या पानाकडं किंवा एखाद्या कळीकडं कौतुकानं बघत बस. तेवढंच झेपेल तुला. कारण प्रेमाला सामोरं जायला मोठं धैर्य लागतं. प्रेमाची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त, दिल. तो असता तर पहिल्या रात्री मी सांगितलं होतं ना, डिटॅचमेंट 3 मधली तुझी खोली ही मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे, हे तू उमाला लिहिलं असतंस आणि विचारलं असतंस, येतेस का, मी वाट पाहतोय. दोस्त, तुझ्या त्या 2 ओळींच्या पत्रावर तिनं आयुष्य झुगारून दिलं असतं.
मीनू बोलायचा थांबला. आता खरंच शब्द अडखळायला लागले. तोल जायला लागला. तसं खुर्चीला धरत तो म्हणाला, दोस्त, आता खरंच चढली. आता ओठांवर शब्द येतात ते डोक्यातून नाही, इथून, हृदयातून. विशू, आयुष्य हे जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थानं जग. लुटता येईल तेवढा आनंद लूट. देता येईल तेवढं दोन्ही हातांनी दे. आजच. उद्या कोणाला माहितीये? या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचंय. आणि या बॉर्डर रोडवर तो दिवस कुठल्याही क्षणी उगवायची शक्यता असते. मेनूनं ग्लास संपवला. तिथल्या आराम खुर्चीवर तो बसला आणि त्याचं बोलणं थांबलं. खरंच, असं म्हणतात की दारूच्या नशेत माणसं खरं बोलतात, पण इथे तर मीनूनं आयुष्याचं सत्यच सांगितलंय. हा, म्हणजे चोरून सिगरेट प्या आणि काय अजून म्हणजे काही भानगडी करा असं नाही मला म्हणायचं. पण खरंच जेवढं जगता येईल तेवढं आनंदाने जगा. जेवढं देता येईल तेवढं द्या. कारण उद्याचं कोणी पाहिलंय? आज आहोत उद्या नाही. आत्ता आहोत काही क्षणानंतर नाही, असंही होऊ शकतं. तर मग जगणं विसरून चालणार नाही. एनिवेज, हा रारंग ढांगचा एक जरा वेगळा, तरल, नाजूक असा छान मनोरंजक भाग वाटला मला. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि पुढचा भाग घेऊन लवकरच येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत धन्यवाद.